डोळ्यांखाली जर काळी वर्तुळं आली असतील, तर सगळ्यात आधी तळपायांना काशाच्या वाटीने मसाज करायचा आहे. 2-3 थेंब तूप लावून मसाज करायचा आहे. माहिती मी डोळ्यांचं सांगतेय, पण पायाला मसाज केल्याने बॉडीमध्ये हीट वाढली असेल, तर ही वर्तुळे यायला चालू होतात आणि तळपायाला काशाच्या थाळीने, काशाच्या वाटीने, काशाच्या कोणत्याही वस्तूने मसाज केला, तर बॉडीतली उष्णता बाहेर पडायला मदत होते. त्यानंतर बदाम तेल असेल, बदाम तेलाच्या 2-3 थेंब जरी टाकले, डोळ्याच्या खाली मसाज करायचा आहे किंवा तूप, साजूक तूप घ्यायचं आहे. त्या 2-3 थेंबाने, साजूक तुपाने जरी तुम्ही डोळ्यांच्या खाली मसाज करत असाल, तरीही ही वर्तुळं कमी व्हायला मदत होते. किंवा शुद्ध खोबरेल तेल घ्यायचं आहे, त्याने मसाज करा, तरीही ही वर्तुळं कमी व्हायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे झोप. झोप व्यवस्थित होत असेल किंवा कोटा साफ होणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. कोटा साफ व्हायला हवा किंवा अति टेन्शन जर तुम्ही घेत असाल आणि या सगळ्यामुळे हीट जनरेट होते, हे आपण फक्त व्यवस्थित करायचं. ही दिनचर्या व्यवस्थित होणं गरजेचं असतं. आणि त्याचसोबत जी फळं असतात किंवा काकडी, गाजर, बीट हे सगळे सॅलडचा प्रकार जो आहे तो आहारामध्ये ठेवायचा. याच्यामध्ये सुद्धा ही वर्तुळं कमी व्हायला मदत होते.